श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर संध्याकाळी दिवा लावण्याची वेळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या थोडं आधीपासून ते अंधार पडण्याच्या वेळेपर्यंत, म्हणजे साधारणपणे संध्याकाळी 6 ते 6:30 या दरम्यान तुम्ही दिवा लावला जातो. हा वेळ गोधूळ वेळ म्हणून ओळखला जातो, म्हणजे गायी घरी परत येण्याची, पक्ष्यांची घरटी गाठण्याची वेळ. यावेळी दिवा लावणे म्हणजे अंधारावर प्रकाशाचे, अशुभावर शुभतेचे स्वागत करणे आहे. उंबरठ्यावर दिवा का लावतात? तर उंबरठा म्हणजे घराचा सीमाबिंदू, घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक शक्तीचा, ऊर्जा प्रवाहाचा मार्ग. दिवा हा शुद्धता, संपन्नता आणि लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावणे म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत. उंबरठ्यावर नक्की काय वाहतात? तर संध्याकाळी दिवा लावताना उंबरठ्यावर थोडं पाणी किंवा गंगाजल आणि फुलं किंवा अक्षता म्हणजे तांदूळ वाहणे अधिक शुभ मानलं जातं. काही ठिकाणी असे म्हणतात की उंबरठ्यावर दिवा लावून पाणी वाहा. याचा अर्थ घराबाहेर अंधार, अशुभ किंवा नकारात्मकता राहू नये म्हणून उंबरठा शुद्ध केला जातो. सूर्यास्ताच्या वेळी घर स्वच्छ करावे. देवघरात प्रथम दिवा लावावा, नंतर उंबरठा आणि अंगण शिंपडून स्वच्छ करावे. उंबरठ्यावर एक लहान मातीचा किंवा पितळी दिवा ठेवावा. दिवा लावून थोडं पाणी उजव्या हाताने उंबरठ्यावर वाहावं. काही जण यावेळी म्हणतात, दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, आणि नंतर शुभ लाभ, शुभम भवतु असा उच्चार करावा. म्हणजे दिवा लावून पाणी वाहणं हे पंचमहायज्ञामधील दैवयज्ञाचं प्रतीक आहे, ज्यात आपण प्रकाश आणि जल या 2 तत्वांचा आदर करतो. आता आपण पाहणार आहोत संध्याकाळचा दिवा आणि घरगुत म्हणजे काय त्याचा अर्थ. तर संध्याकाळ ही दिन रात्र संगमाची वेळ आहे. यावेळी सूर्य मावळतो आणि अंधार सुरू होतो, त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांचा संगम होतो. अशा वेळी दीपज्योत म्हणजे प्रकाश ही शुभ शक्ती घरात आणण्याचा संकेत असतो. प्रकाश म्हणजे ज्ञान, शुद्धता, लक्ष्मी आणि मंगलतेचं अधिष्ठान. दिवा लावण्याची योग्य वेळ म्हणजे साधारणपणे सूर्य मावळण्याच्या 15 ते 20 मिनिटं आधी दिवा लावावा. या वेळेला गोधूळ वेळ असं म्हणतात. यावेळी देवघरात आणि उंबरठ्यावर दिवा लावल्याने लक्ष्मी येते आणि अलक्ष्मी, शुभता, अशुभता निघून जाते. तर हा दिवा नक्की कोठे आणि कसा लावावा? त्याची योग्य दिशा काय आहे? तर देवघरात ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेला हा दिवा लावावा. यामुळे देवतांचा कोपरा सर्वात शुभ राहतो. उंबरठ्यावर हा दिवा लावावा म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड ठेवून, म्हणजे बाहेरच्या बाजूला प्रकाश ठेवावा. बाहेरून येणाऱ्या शक्तीचं स्वागत होईल अशा ठिकाणी हा दिवा ठेवावा. त्याच्यानंतर अंगणात म्हणजे मध्यभागी किंवा तुलसी उंबराजवळ घराची केंद्रबिंदू ऊर्जा जागृत करते. दिवा शक्यतो मातीचा किंवा पितळी असावा. तेल म्हणून तिळाचे तेल किंवा घी वापरणे अत्यंत शुभ मानलं जातं. उंबरठ्यावर पाणी का व्हायचं? म्हणजे पाणी वाहण्यामागे अनेक अर्थ आहेत. तर दिवा लावण्यापूर्वी आणि नंतर थोडं पाणी उंबरठ्यावर वाहिलं जातं, म्हणजे सीमा म्हणजे घराचा मुख्य दरवाजा आहे. जल हे शांती आणि जीवन यांचं प्रतीक आहे. प्रकाश आणि जल हे 2 तत्व एकत्र आल्याने संपूर्णता म्हणजे पूर्णता निर्माण होते. तर म्हणून संध्याकाळी हा दिवा लावला जातो. तर लक्ष्मीचं आगमन हो, अलक्ष्मीचं निर्गुण हो, अशुभ लाभाचं आगमन हो, दारिद्र्याचं निर्गमन हो, असं म्हणून घरात श्री ऐश्वर्य, शांती आणि मंगलतेचा प्रवेश होतो आणि नकारात्मकता, दरिद्रता व वाद नष्ट होतो. तर शक्यतो करून गुरुवार व शुक्रवार संध्याकाळचे दिवे विशेष लक्षपूर्वक लावले जातात, म्हणजे हा लक्ष्मीचा दिवस आहे. काही ठिकाणी दिवा लावताना थोडं गाईचं दूध आणि पाणी एकत्र उंबरठ्यावर वाहतात. हे क्षीरजल अभिषेक म्हणतात. संध्याकाळचा दिवा आपोआप विझेपर्यंत तो चालू ठेवावा. फुंकर मारून दिवा विझवू नये. बोटाने किंवा कापसाने शांतपणे विझवावा.
तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.